रामकृष्ण हरी माऊली. मी सचिन राजे, UAE अबुधाबीहून. यावर्षी आमच्या गौरी गणपतीच्या सजावटीची संकल्पना आहे माऊली. सहज कालनिर्णय चाळत असताना गणेशोत्सवाची चाहूल लागली. मग सजावट काय करायची, डोक्यात विचारांची चक्र सुरू झाली. विचार करता करता डोळे मिटले, जणू समाधीच लागली आणि समोर सकल जनांचा त्राता असलेली माऊली उभी राहिली. मग काय, सजावट करण्यासाठी आम्हाला एक दिशा मिळाली. बाप्पाच्या स्वागतासाठी माऊलींनाच उभं करण्याची कल्पना सुचली. आषाढीला पायी वारी करून जाण्याची वेळ आमची कधीच नाही. मग कसर भरून काढण्यासाठी आळंदी ते पंढरपूर वारीच आम्ही इथे आणली. माऊली आणि पंढरीच्या वारीची सजावट करायची कल्पना तर सुचली, पण यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागणार याची जाणीवही झाली. मग आम्ही राजे परिवार आणि आमचे मित्र जाधव परिवार यांची एक टीम जमली. एकमेकांच्या कल्पनांचा विचार आणि चर्चा करून सोबतीने कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला योजना ठरवल्याप्रमाणे हळूहळू सजावटीची कामे चालू झाली. अपवाद सोडता प्रयत्नपूर्वक पर्यावरण पोषक साहित्याची जमवाजमव केली. आधी मंदिराचे 4 खांब तयार झाले, मग भोवतीने भिंत उभारली. एकीकडे पंढरीच्या वारीची तयारी तर दुसरीकडे आकार घेत होती माऊली. सुरुवातीला डोक्यात कल्पना होती सजावट करायची पंढरीची वारी आणि माऊली, पण आम्हा सर्वांच्या डोक्यातील विविध कल्पनांनी मात्र सजावटीची व्याप्ती वाढत गेली. वारीमध्ये वारकरी, ज्ञानोबांची पालखी, फुगडी, रिंगण, मंदिर आणि चंद्रभागा सामावली. कटआउटवर वस्त्र आणि अलंकाराचा पेहराव करून अंती उभी राहिली मूर्तिमंत बाप्पाच्या येण्याची वेळ झाली आणि योजनेप्रमाणे 3 आठवड्यात सजावटीची बांधणी पूर्ण झाली. पूर्ण झालेली सजावट डोळे भरून पाहिली तेव्हा कामाची सर्व थकावट क्षणात दूर झाली. गणपती आणि गौरीचे आगमन झाले आणि त्यांच्या उपस्थितीने सजावट उजळून निघाली. मित्रपरिवाराने सजावटीचे कौतुक करताच वाटले आमच्यावर प्रसन्न झाले. गौरी, गणपती आणि माऊली